आज मुजीबभाई मित्र मंडळाच्या वतीने जो विष्णुपुरी भागाचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजची एक भिंत कोसळलेली आहे आणि केटीआय कंपनीचं असं म्हणणं आहे की ते भूकंपानं पडलेली आहे. तर ते साफ खोटं आहे, कारण भूकंपानं जर पडली असती तर अनेक ब्रिज शहरामध्ये आहेत, त्या भिंतीलाही तडा गेला असता. शिवाजीनगरचा ब्रिज सुद्धा तडा गेला नाही. अनेक ब्रिज, मला तर वाटतं की सर्व जे काही घोळ आहे ते स्थानिक जे काही अधिकारी आहेत आणि अभियंता आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी आणखी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण या अभियंत्याच्या माध्यमातून जे काही मला वाटते टक्केवारीचा भाग असावा याच्यामध्ये, कारण हा या महाराष्ट्राच्या आमच्या मित्रमंडळाचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राच्या सर्वच जे फुलं आहेत त्यांची चौकशी लागली पाहिजे. कारण आज एवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे, संबंधित अधिकाऱ्याला चौकशी करून त्याच्यावर गुन्हे तातडीने दाखल करण्यात यावेत. तसं जर झालं नाही तर मुजीबभाई मित्र मंडळाच्या वतीने कायद्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रभू सावंत, मुजीबभाई मित्र मंडळाचा सल्लागार. नांदेडमध्ये जे पूल कोसळला त्या पुलाची चौकशी व्हावी या संदर्भामध्ये आज मुजीबभाई मित्र मंडळाच्या वतीनं कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलं. मग हे पूल फक्त 18 महिन्यात पडला आणि बाकी नांदेडमध्ये इतरत्र असणारे पूल 100 वर्ष होऊन सुद्धा का पडले नाहीत, तर याचा अर्थ असा आहे की ह्या गुत्तेदारांनी या कामामध्ये भ्रष्टाचार केला, निष्काळजीपणा केला. महाराष्ट्र सरकार फक्त आमदार फोडण्यामध्ये, बहुमत सिद्ध करण्यामध्ये लागलंय आणि म्हणून ह्या संपूर्ण आमदार फोडणं हे सर्व करण्यासाठी सरकारला जो पैसा लागतो ते या गुत्तेदाराकडून सरकार टक्केवारी घेते आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातले पुलं या स्थितीमध्ये असतील अशा प्रकारचा आम्हाला अंदाज आलेला आहे. म्हणून ह्या भ्रष्टाचारी सरकारने या गुत्तेदारांकडून जर टक्केवारी घेतली नसती तर अशा प्रकारचे भ्रष्टाचार झाले नसते. म्हणून या पूल पडण्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. म्हणून या जी कंपनी आहे त्या कंपनीचा इंजिनियर, तिथला कॉन्ट्रॅक्टर आणि देखरेख अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. याच्यामध्ये 2 मुलं सुद्धा जखमी झालेले आहेत. 2 मुली याच्यामध्ये जखमी झालेल्या आहेत. म्हणून एकंदरीत या पुलामध्ये भ्रष्टाचार झाला. केवळ 18 महिन्यामध्ये हा पूल कोसळलेला आहे आणि नांदेडमधले बाकी सगळे पूल 100 वर्ष होऊन सुद्धा पडले नाहीत. याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे, कारणीभूत भ्रष्टाचार आहे. म्हणून या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे. पुढील कुठलंही महाराष्ट्रातलं, पूर्ण महाराष्ट्रात त्याला पुन्हा कॉन्ट्रॅक्ट भेटणार नाही अशा प्रकारे सरकारने लक्ष द्यावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. हे जर नाही झालं तर मुजीबभाई मित्र मंडळाच्या वतीनं पुन्हा सुद्धा सतत याच्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो मुजीबभाई मित्र मंडळाच्या वतीनं.